सावित्री सावित्री सावित्री, या देशाची तू सुकन्या, या मातीची आण, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. वर्षा मागून सरली वर्षे, दुःख न पडले मागे, परंपरेने विणले होते आयुष्याचे धागे. सावित्री सावित्री सावित्री. ज्ञानशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप, जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री सावित्री सावित्री, सावित्री सावित्री सावित्री. आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही शिरवलमध्ये मिशनरी तयार करा. तिथे आमची खूप सारी जमीन आहे. त्या जमिनीपैकी मी 10 गुंठे जमीन मिशनरीच्या नावावर करतो. मुन्शीजींनी सत्य सांगितलं होतं, तुमच्यासारखा चांगला माणूस भेटणं फार अवघड आहे. असा उपाय मिळालाय की पाटील आणि त्याचं कुटुंबच नाही तर या गावातले सगळे शूद्र आपल्या पाया पडून स्वतःच्या जीवाची भीक मागतील. परंतु उपाय काय पंतोजी? शेतसारा वसूल करण्याची तयारी सुरू करा छाबूराव. काहीही झालं तरी शेतसारा वसूल करा. जे नाही देऊ शकणार त्यांचं घर हिसकवा, भांडे हिसकवा, अवजार हिसकवा, परंतु कोणाला सोडू नका. पंतोजी, या उपायाने तर मागासलेले त्रस्त होऊन जातील. त्यांना वाचण्याचा काहीच मार्ग उरणार नाही. आग लागेल छाबूराव, आग. पण पंतोजी, आपण तर आग लावायचा कार्यक्रम रद्द केलाय ना? ही आग घरात लागणाऱ्या आगीपेक्षा भयंकर आहे छाबूराव. ही आग पोटात लागणारी आग आहे. आणि जेव्हा आग पोटात लागते ना, तेव्हा मोठमोठे हिम्मतवाले, मोठमोठे शूरवीर स्वतःच्या गुडघ्यावर चालत येतात. तू बघ छाबूराव, हे शूद्र आपल्या समोर गुडघ्यावर चालतील. स्वतःच्या एक एक भाकरीसाठी त्यांचं शिर आपल्या पायावर ठेवतील. तुमच्या समोर तर चाणक्याने सुद्धा पाणी भरलं असतं. काय उपाय शोधलाय आणि काय त्याचा परिणाम? असं वाटतंय की साक्षात ब्रह्माने रचलंय हे पंतोजी. मग आपले पंतोजी ब्रह्मापेक्षा कमी आहेत? त्यांच्यापेक्षा महान आहेत. ते आपल्यासारख्या भक्तांना त्रास न देता रोज दर्शन देतात. मी धन्य आहे की मी तुमच्या युगात जन्म घेतलाय. आता तर त्या क्षणाची प्रतीक्षा आहे की आम्ही त्यांच्याकडून शेतसारा वसूल करू आणि ते आमच्यापासून वाचण्यासाठी आमच्याकडे दयेची भीक मागतील. तुम्ही तर आहातच मोठे दयाळू. मला माहिती आहे तुम्ही लगेच त्यांना माफ करून टाकाल. धन्य आहात पंतजी, आपण धन्य आहात. चुप मूर्ख, तुला काय वाटतं मी हे सगळं त्यांना माफ करण्यासाठी करतोय? जो अपराध त्यांनी केलाय ना, त्याबद्दल मी त्यांना 1000 दंड दिले तरी हा पंत त्यांना माफ करणार नाही. अरे मी तर त्यांना असं आयुष्य देईल की ते त्या आयुष्याचा तिरस्कार करतील, मरणाची भीक मागतील. परंतु हा पंत त्यांचा एवढा तिरस्कार करतो की त्यांना ही भीक सुद्धा देणार नाही. सत्य आहे पंतोजी, हा शेतसारा तर वरदान म्हणून आलेला आहे. हे देवा, ही कसली परीक्षा आहे ज्याचा परिणाम तू जाणतोस, मग ते आमच्या माती का मारतोय? सरळ मरण का नाही देत? भरण का नाही देत? त्यांना कोण समजावेल की या दुष्काळात आमच्यासाठी खाण्यासाठी एक दाणा पण नाहीये, त्यात आम्ही शेतसारा कुठून द्यायचा? शेतसारा आम्ही तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आमच्या हातात काहीतरी असेल. माहित नाही ते आता आमची अडचण समजून घेतील का नाही. झालं तर असं पाहिजे की त्यांनी आपल्या शेतकऱ्यांची मदत करायला पाहिजे, परंतु असं होतंय की आपल्याला धमकावलं जातंय. यात नवीन काय आहे? हे तर आधीपासूनच चालत आलंय, यावेळीही होईल. शेतसारा तर द्यावाच लागेल, हाच तर नियम आहे. राजेशाही काळापासून हा नियम चालत आलाय. आता तुझ्या म्हणण्याने हा नियम बदलून जाईल का? बरोबर आहे, शेतसारा तर आपल्याला द्यावंच लागेल. पण द्यायचं कुठून?
ऊसातून रस तोपर्यंत काढला जातो जोपर्यंत त्याच्यात रस असतो. त्यानंतर तो सुद्धा टाकून दिला जातो. मग आपल्यासारख्या माणसांवर दया होणार नाही का? पडत्या आठवतो ना, 23 वर्षांपूर्वी शेत जळून गेल्यामुळे तो शेतसारा देऊ शकला नव्हता, तर त्याच्यावर दया दाखवली होती. आठवा, घरदार जमीन जुमला सगळं पंतजींच्या नावावर झालं होतं. आयुष्यभरासाठी तो मजदूर झाला होता बिचारा. प्रत्येक शेतकऱ्याची जमीन पाहिल्यानंतर दिघ्याच्या हिशोबाप्रमाणे शेतसारा वसूल कर. जरा सुद्धा फरक पडता कामा नये. जरा सुद्धा? भाऊ, आपण शेतीचा सारा वसूल करतोय की सोन्याचा? श्रीधर, या दुष्काळात धान्य सोन्याहून जास्त किमती आहे. त्यासाठी आपल्याला शेतसाऱ्यात कमी नाही करायचे. भाऊ, जर पाऊस झाला नाही, शेतीच झाली नाही, तर आपल्याला शेतसारा मिळेल कसा? त्याची चिंता तू करू नको श्रीधर. त्याची चिंता तर ते मागासलेले करतील. मजा तर तेव्हाच येईल जेव्हा आपण शेतसारा मागू आणि ते मागासलेले शेतसारा देऊ नाही शकणार. भाऊ, जर आपल्याला माहितीये की शेतसारा मिळणार नाहीये, तर मग हा तमाशा कशासाठी? चला ना घरी जाऊया. नाही श्रीधर, तू कशा गोष्टी करतोस? अरे आपण पंतोजींचे शिपाई आहोत. तुला माहितीये, जेव्हा राजशाही सुरू होती तेव्हा शेतसाऱ्यांचं काम ते सारे शिपाई करत होते. आणि जेव्हा कोणी थोडाफार कमी शेतसारा द्यायचा तेव्हा राजाचे शिपाई त्या शेतकऱ्यांना मारून 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 वसूल करायचे. आता आपण सुद्धा तेच काम करतोय, कारण राजेशाही तर आता समाप्त झालीये. सौभाग्याने आता शेतसारा वसूल करण्याचं काम आपल्या पंतोजींना मिळालंय. आणि म्हणूनच त्यांच्या आज्ञेनुसार आपल्याला शेतसारा वसूल करायचा आहे, आणि तेही दंडासकट. भाऊ, पंतोजी नाही राजा आहेत आणि नाही आपण त्यांचे शिपाई. मग हे सगळं कशासाठी? असं करूयात, या दुष्काळात आपण शेतसारा रद्द करून टाकूयात. अरे श्रीधर, हीच तर पंतोजींची चाल आहे. या चालीने पंतोजी या मागासलेल्यांचं डोकं ठिकाणावर आणणार आहेत. काहीच ठिकाणावर येणार नाहीये. त्यापेक्षा मी तर म्हणतो, जे ठिकाणावर आहे ते सुद्धा निघून जाईल. उपाय काहीच कामाचा नाहीये. मी पंतोजींशी बोलतो. काय तू माझं म्हणणं ऐकणार नाहीयेस? मूर्खानंद, स्वतःच्या बुद्धीचा वापर करशील. वाटतंय तू ग्रंथाचा नीट अभ्यास केला नाहीयेस. तुला हे सुद्धा माहित नाहीये की पंत राजा समान असतात. त्यांच्यात परमेश्वराचा अंश असतो. त्यामुळे ग्रंथ सुद्धा त्याला शेतसारा वसूल करण्याची परवानगी देतात. अरे मूर्खा, सवर्ण असून तुला हे कळत नाहीये की देवाने स्वयं आम्हाला हा अधिकार दिलाय, शेतसारा वसूल करण्याचा अधिकार. कारण शेती करताना शेतकऱ्यांकडून हजारो हत्या होतात. नांगरणी करताना, पिकाची कापणी करताना त्यांच्याकडून जे पाप होतं, त्या पापातून सुटका करण्यासाठी देवताने आपलं अंश अर्थात पंत परमेश्वराला शेतसारा देण्याचा नियम बनवला आहे. आपण त्यांच्यावर अत्याचार करत नाहीये, आपण त्यांच्यावर परोपकार करतोय, त्यांना पापातून मुक्त करतोय. समजले पंतोजी, सगळे समजले. आता माझ्या मनात कुठलाच प्रश्न नाहीये. परंतु माझ्या मनात खूप सारे प्रश्न आहेत आणि मला वाटतंय ही जबाबदारी तू सांभाळू शकत नाहीयेस. आणि आजपासून हे काम छबुराव करेल. छबुराव, कोणालाच काडीचीही सूट नाही. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला शेतसारा वसूल करायचा आहे. कोणीही नाटकबाजी करेल तर छबुरावच्या अनुमतीने त्याची अशी अवस्था करा की जन्म घेण्याआधी तो आपल्याला आपला शेतसारा देईल. कोणाचं डोकं फुटेल तरी घाबरायचं नाहीये. कोणाचं हाड मोडेल शंका नाही. कोणाचा जीव गेला परवा नाही. परंतु आपल्याला आपला शेतसारा वसूल करायचा आहे. जर आम्हाला आमचा शेतसारा मिळाला नाही तर आम्हाला खूप जास्त चिंता होईल. तुम्ही चिंता नका करू पंतोजी, आम्ही तुम्हाला तक्रारीची संधी देणार नाही. चिंता तुम्ही करा. तुम्ही जर काही गडबड झाली तर तुम्हा सगळ्यांचं खाणं पिणं बंद करून टाकेल मी. आता मी बघतो खंडोजी आणि त्याची ती मुलगी त्या लोकांची साथ कसे देतात ते. तुम्ही दोघे माझ्या बरोबर चला. एका पापी माणसाचा न्याय करायचा बाकी आहे. हट. भाऊंनी बरोबर सांगितलं. काही झालं तरी शेतसारा आपल्याला द्यावाच लागेल. अशा जीवनापेक्षा मरणं बरं. जर पंतजींना आपण इकडून तिकडून शेतसारा दिला तरी आपण आपल्या मुलांना खायला काय देणार? आपल्या डोळ्यांसमोर त्यांना तडफडताना बघायचं का? काका, यामधून बाहेर पडण्याचा दुसरा कुठला मार्ग नाही? हा, एक मार्ग तर आहे. फार अवघड आहे आणि तसं होण्याची शक्यताही फार कमी आहे.
परंतु तरीही आपल्याला तो वापरून पाहायलाच पाहिजे. कोणता मार्ग काका? आपण जर पंतोजींकडे जाऊन त्यांची माफी मागितली आणि त्यांना प्रार्थना केली तर कदाचित ते आपली मदत करतील. काका असं वाटत नाही मला. प्रेमाने तर दगडाचं काळी सुद्धा हळवं होतं, मग पंतजी काय ऐकणार नाही? पडताने सुद्धा सगळं केलं होतं, त्यांच्या समोर नाक घासलं होतं, रडला सुद्धा आणि आपल्या बायका पोरांची शपथ सुद्धा घेतली होती. परंतु पंतोजी जागच्या हल्ले नाहीत. त्यांनी आपल्या माणसांना पाठवून त्याचं घर, जमीन, जुमलं सगळं आपल्या नावावर करून घेतलं. तेव्हाची गोष्ट वेगळी होती भाऊ. पडते तेव्हा एकटा पडला होता, परंतु आज आपण सगळे सोबत आहोत आणि आपण सगळे एकत्र जाऊन त्यांच्या समोर आपली मागणी ठेवली तर ते नाही म्हणू शकणार नाही. खरं म्हणतो आहेस तू. आपण पंतोजींना वचन देऊ की पुढच्या वर्षी पंतोजींचा सगळा शेतसारा देऊन टाकू. हो हो चला. काय माहित आपल्या मुलांच्या भाग्यामुळे ते आपल्यावर दया दाखवतील. हा चला जाऊन भेटूया. चला चला. ओम स्वस्ति नः इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नो नक्षत्रयोः अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. बस 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 पंतोजी बस. बंद करा मंत्रोच्चारण. मागच्या वेळी पंचायतीत तुम्ही सवर्णांसोबत जो विश्वासघात केला त्यानंतर तुमच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. आजपासून तुम्हाला शिक्षण कार्यातून निलंबित केलं जातंय. आजपासून नाही तुम्ही कोणाला शिक्षण देऊ शकाल, नाही या शाळेत येऊ शकाल. आणि असं जर तुम्ही कधी केलं तर तुम्ही शिक्षेचे भागीदार असाल. आणि पंतोजी, मागच्या वेळेसारखे तुम्ही इतके भाग्यशाली सुद्धा राहणार नाहीत, हे माझं तुम्हाला वचन आहे. तुम्ही आमच्या पंतोजींना शिकवण्यापासून रोखू शकत नाही. आम्ही रोज आमच्या पंतोजींकडे शिकायला येऊ. तुम्ही कोण आहात आम्हाला रोखणारे? वा पंतोजी वा. हीच तुमची शिकवण आहे पंतोजी, की मोठ्यांचा अपमान कसा केला जातो. आणि हो, तुला जाणून घ्यायचं आहे ना की आम्ही कोण आहोत ते थांबवणारे. ऐका, आम्ही या गावाचे पंत आहोत, पंत. आणि हे शिक्षण कसं थांबवायचं याचं उदाहरण आम्ही आताच देतो. अहो थांबा, अहो थांबा थांबा. हे काय करताय पंतोजी? मुलं देवाची रूप असतात. हो, पण तुमच्या शिक्षणाने यांना राक्षस बनवलंय पंतोजी. हे विसरलेत की मोठ्यांशी कसं बोलायला पाहिजे. क्षमा करा पंतोजी. मी तुम्हाला वचन देतो की मी तुमच्या आज्ञेचं पालन करेन. परंतु यांना माफ करा. मी यांच्यातर्फे तुमची क्षमा मागतो. मम्मा, मला माहितीये तुम्ही पंतोजींना शिक्षणातून का काढलं. कारण ते सभेत सत्य बोलले होते. तुमच्या असत्याची साथ दिली नव्हती. अच्छा, मला वाटतंय सगळ्यात आधी तुलाच अद्दल घडवायला पाहिजे. उलट बोलतोयस, माझ्याशी उलट बोलतोयस, उलट बोलतोयस. हा बोलणार, कारण तुम्ही खोटारडे आहात. तुम्ही नेहमी असत्य बोलता. मी असत्य बोलणाऱ्या लोकांशी कधी घाबरू नाही शकत. अच्छा, अरे क्षमा करा महाराज. याच्यातर्फे मी तुम्हाला आश्वासन देतो की हा कधीच वाईट बोलणार नाही. याच्यावर दया करा महाराज. पंतोजी, जर तुम्ही या नारूला वाचू इच्छिता तर आत्ताच आणि या क्षणी या सर्व मुलांना घेऊन इथून निघून जा, नाहीतर अनर्थ होईल, अनर्थ. चल नारू, रागवू नकोस, नाहीतर तुझ्याही चिंतित होईल. चल. मला माहित आहे तू पळून कुठे जाणार आहेस, परंतु माझीच इच्छा आहे की तू तिथे जावं आणि हे सगळं सांगावं, तरच माझं काम पूर्ण होईल. दादा, पाणी गळ्यापर्यंत आलंय. पंतजी जाणून बुजून पंतोजींना त्रास देत आहेत. नारू अगदी बरोबर बोलतोय. पंतोजींना फक्त या गोष्टीची शिक्षा दिली जाते की त्यांनी सत्याची बाजू घेतली, आपल्या सावित्रीची बाजू घेतली होती. दादा,
तुम्ही पाटीली अधिकाराने या गोष्टीत लक्ष का देत नाहीत? तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की शेवटी त्यांना काय हवंय. बाबा काहीच बोलत का नाहीत? गप्प का बसलेत? बाबा, तुम्ही काहीच का बोलत नाहीत? नारू सुद्धा तुमचा निर्णय ऐकू इच्छितो. नारू, मला माहिती आहे की तू खूप चांगला विद्यार्थी आहेस, चांगला मुलगा सुद्धा आहेस. परंतु आपल्या मामांना सारखं सारखं उलट बोलणं ही चांगली गोष्ट नाही. कारण जसा आपण विचार करतो तसेच आपण तयार होतो. म्हणूनच मनात चांगले विचार ठेवले पाहिजेत आणि चांगली भावना ठेवली पाहिजे. जर तू तुझ्या मामांसारखं करशील तर तुझ्यामध्ये आणि तुझ्या मामांमध्ये काय अंतर राहील? मला समजलं. ही गोष्ट अगदी बरोबर आहे दादा. परंतु पंतोजींच्या विषयात तुम्ही काय म्हणाल? विठू, पंतोजी जी शाळा चालवतात ती आपण नाही, सवर्ण चालवतात. तर त्यावर त्यांना काय निर्णय घ्यायचा आहे तो तेच घेतील. आणि राहिला प्रश्न न्यायाचा, तर न्याय मागून मिळतो, गप्प बसून नाही. जर पंतोजी पंचायतीत आले, त्यांनी न्याय मागितला, तर आपण त्यांचं म्हणणं नक्कीच ऐकून घेऊ. समजले सावित्री? बाबांनी काय सांगितलं? न्याय मागितल्याने मिळतो. मी खंडोजी काकांशी बोललोय. जर तुम्ही पंचायत जाऊन न्याय मागितला तर ती तुमची मदत नक्कीच करतील. पाटलांचं म्हणणं सत्य आहे नारू. न्याय मागावा लागतो. परंतु त्यांनी अशी एखादी गोष्ट नक्की सांगितली असेल जी तू कदाचित विसरला असशील किंवा मग ऐकू शकला नसशील. मी नारूला मनाई केली होती की पंतोजींकडे जाऊ नकोस, परंतु त्याने माझं म्हणणं ऐकलंच नाही. आणि त्यांनी काय सांगितलं होतं मला आठवत नाही. पंतोजी, आठवण्याचा प्रयत्न करशील तर नक्की आठवेल. नारू, बाबांनी सांगितलं होतं की तुझं मामांवर सारखं सारखं रोष करणं योग्य नाहीये. एक वाईट दुसऱ्याला जन्म देते. म्हणूनच तू हा विचार करू नकोस की तुझे मामा तुझ्या सोबत कसे वागले होते. त्यापेक्षा तू तुझ्या वागण्यावर लक्ष दे. कधी कुणालाच वाईट बोलू नकोस. मला माफ कर ताई. मी तुझ्या आणि ताई खंडो काकाच्या मनाईनंतरही इथं आलो आणि पंतोजींना सगळं सांगून टाकलं. मला माफ कर ताई. मला माफ करा पंतोजी. तू कुठल्या कामानिमित्त इथे आली होती सावित्री? बोल सावित्री, तू इथे कशी आलीस? काही काम होतं का? नाही, मी तर फक्त नारूच्या मागोमाग आले. बरं झालं तू आलीस. तुझ्यासारखी समजूतदार मुलगी जिथे जाते तिथे आपल्या गुणाचा सुगंध पसरवते. देव तुझी रक्षा करो. चला, तुम्ही दोघं आता आपल्या वाडीत जा. आयुष्यमान भव, यशस्वी भव. श्रीधर, तयारी तर पूर्ण झालीये, परंतु आराम पूर्ण झाला नाही. काम करून करून कंबर मोडलीये. आता आपण थोडा आराम केला पाहिजे. अरे वा भाऊ, तुम्ही तर अगदी बरोबर बोललात. थोड्या विश्रांतीची गरज मला सुद्धा आहे. आणि तसंही काम केल्यानंतर आराम नाही मिळाला तर पाप लागेल ना. भाऊ, थोडं लक्ष असू द्या. हो,
परंतु तू पण थोडस लक्ष दे. हा हो, परंतु आपण दोघांनी आराम केला तर लक्ष कोण ठेवेल? ही गोष्ट सुद्धा बरोबर आहे. तू बाहेर जा आणि बाहेर लक्ष ठेव. जसं पण तुझे येतील लगेच मला येऊन सांग. ठीक आहे? जातो. महाराज पण तुझे कुठे आहेत? तुम्हाला लाज नाही वाटत का? कधी येऊन हजर होता जसं की ते तुमचीच वाट पाहत बसलेत. शेत सारा द्यायचा असेल तर द्या, नाहीतर जा इथून. परत कधीतरी या. समजलं का? महाराज, आम्ही शेतसारा नाही तर पंतोजीच्या चरणाशी हजेरी लावायला आलोय. बंद करा ही बडबड आणि दूर हो माझ्या समोरून. पंत परमेश्वरांचा विजय असो. पंत परमेश्वरांचा विजय असो. पंत परमेश्वरांचा विजय असो. पंतोजी, ही लोक शेत सारा द्यायला नाही तर तुमच्या दर्शनासाठी आले. काय उठले सरळ आणि आले इकडे. ना इथे काम ना तिथे काम. हे काय चाललंय? हा, मी विचारतोय का आलात तुम्ही इथे? सगळे गप्प का बसला आहात तुम्ही? का आलात तुम्ही इथे? पंतोजी, तुम्हाला माहिती आहे की या वर्षी पाऊस फार कमी पडलाय. तर हे सांगायला तुम्ही इथे आलायत की पाऊस कमी पडलाय, पाऊस कमी पडलाय, तर मी काय करू? पाऊस पडण्यासाठी व्यवस्था करू? पावसासाठी हवन करू? नाही नाही पंतोजी, आम्ही हे सांगायला आलो होतो. यावर्षी आमच्या सगळ्यांची शेती फार कमी झाली आहे. इतकी कमी की भूकबळी पडण्याची वेळ आली आहे. काहीच कळत नाहीये बघा पंतोजी, कसं वाचावं. सत्य आहे पंतोजी, आम्ही खूप चिंतेत आहोत. पाटील दादा, आम्हाला वाचवा. इतके काळजीत का आहात? तुम्हीच आम्हाला वाचवू शकता पाटील दादा, नाहीतर आमची मुलं उपाशी पोटी मरतील. हो, आमची मुलं तुम्हाला आशीष देतील. त्यांना मरणापासून वाचवा. त्यांना एक वेळची भाकर मिळू द्या. आता काय ती सुद्धा त्यांच्याकडून हिसकावून पंतोजींना द्यायची का? आणि त्यांना मारून टाकू. प्राणशाला हवे मुलीला शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री 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 सावित्री.